मित्रहो, तुम्हाला अडॉप्ट, अडेप्ट आणि अडॅप्ट या शब्दांमधील फरक माहीत आहे का? डिनाय आणि रेफ्यूजमधील, रिमेंबर, रिमाइंड, रिकलेक्ट, रिकॉलमधील. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण हे 20 कन्फ्युजिंग वर्ड्स अगदी सोप्या पद्धतीने आणि चित्रांच्या मदतीने समजून घेणार आहोत. हे सर्व शब्द MPSC कंबाईन म्हणजेच ग्रुप बी, ग्रुप सी तसेच TET या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये वारंवार विचारल्या गेलेले आहेत. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला एक क्विक टेस्ट सोडवायला मिळणार आहे. यासोबतच व्हिडिओच्या शेवटी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे PYQs यावर आधारित एक टेस्ट देखील सोडवायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण एक गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगतो, या 20 कन्फ्युजिंग वर्ड्सपैकी बहुतेक विद्यार्थी कमीत कमी 5 शब्दांमध्ये तरी गोंधळतात. पाहूया तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येता. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, पहा, या ठिकाणी 3 चित्रे तुम्हाला दिलेली आहेत. या तीनही चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तर पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय? या बहीण भावांनी एक कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेतलेलं आहे. तर मित्रहो, दत्तक घेण्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? अडॉप्ट, म्हणजे दत्तक घेणे. तर या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? सर्कसमधील कलाकार आपलं कौशल्य दाखवत आहे. याला म्हणतात अडेप्ट, म्हणजे प्रवीण, निपुण, कुशल. तर तिसऱ्या चित्रामध्ये पहा, हा सरडा आपल्या परिसरानुसार आपला रंग बदलवतोय, म्हणजे परिसरानुसार स्वतःमध्ये बदल घडून आणतोय, जुळवून घेतोय. याला म्हणतात अडॅप्ट, म्हणजे जुळवून घेणे. एखादी व्यक्तीसुद्धा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडून आणत असेल तर त्याला सुद्धा अडॅप्ट म्हणतात. म्हणजे अडॉप्ट म्हणजे काय? दत्तक घेणे. टू टेक समवन इल्स चाइल्ड ॲज आवर ओन, टेक इट्स रिस्पॉन्सिबिलिटी. एखादं मूल किंवा एखादं कुत्र्याचं पिल्लू आपलं म्हणून त्याचा सांभाळ जेव्हा आपण करतो त्यावेळी त्याला दत्तक घेणे म्हणण्यात येतं. आणि अडॅप्ट म्हणजे प्रवीण, निपुण, कुशल, स्किल्ड, प्रॉफिशियंट. तर अडॅप्ट म्हणजे टू चेंज युअरसेल्फ टू सूट द न्यू सिच्युएशन. नवीन परिस्थितीनुसार आपण त्या साच्यात बसण्यासाठी स्वतःला बदलून घेणे किंवा नवीन परिस्थितीसोबत जुळवून घेणे. तर मित्रो, याच शब्दांचे अर्थ या ठिकाणी सविस्तर दिलेले आहेत. पहा, अडॉप्ट या शब्दाला आणखी देखील अर्थ आहेत. टू टेक समवन इल्स चाइल्ड ॲज आवर ओन, टेक इट्स रिस्पॉन्सिबिलिटी हा अर्थ आपण पाहिला. टू स्टार्ट टू यूज अ पर्टिक्युलर मेथड, एक विशिष्ट पद्धत वापरणे, एखादी पद्धत स्वीकारणे, याला देखील अडॉप्ट म्हणतात. टू ॲक्सेप्ट अ न्यू नेम, किंवा नवीन नाव धारण करण्याला देखील अडॉप्ट म्हणतात. तर मित्रो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक शब्द अशाच प्रकारे चित्रांच्या मदतीने समजून घेणार आहोत. आणि म्हणून ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चला पुढील शब्द पाहूयात. पहा, या ठिकाणी 2 चित्रे आपण घेतलेली आहेत. या चित्रांचं निरीक्षण करा. पहिल्या चित्रामध्ये पहा, या मुलाने एक चॉकलेट तोंडात टाकलंय आणि त्याची आई त्याला विचारते, डिड यू ईट अ चॉकलेट? आणि हा मुलगा काय उत्तर देतोय? नो, आय डिडंट. अशी जर परिस्थिती असेल तर याला काय म्हणतात? डिनाय, आरोप नाकारणे, मी केले नाही असे म्हणणे. हा मुलगा आईने केलेला आरोप नाकारतोय. आरोप नाकारण्याला आपण इंग्लिशमध्ये डिनाय म्हणतो. लक्षात ठेवा, नाकारणे. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टू से इट इज नॉट ट्रू. जे काही तुम्ही म्हणत आहात ते काही खरं नाही. म्हणजे मी चॉकलेट खाल्ले असं तू म्हणत आहेस ते काही खरं नाही. जेव्हा आपण नाकारतो, तुम्ही जे आरोप करता ते खरे नाहीत असं म्हणतो, त्यावेळी त्याला डिनाय म्हणतात. तर आता दुसरं चित्र पहा. या चित्रामध्ये ही आई या मुलाला काय म्हणते? ड्रिंक दिस मिल्क, दूध पे. तर हा मुलगा काय म्हणतोय? नो. तर अशी जर परिस्थिती असेल तर याला आपण काय म्हणतो? रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे समोरच्याने सांगितलेले करण्यास नकार देणे. या ठिकाणी कृतीचा संबंध आहे, लक्षात ठेवा. कृती न करणे, समोरच्याने जी कृती सांगितली ती मी करू शकत नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याला रिफ्यूज म्हणतात. लक्षात ठेवा, रिफ्यूज आणि डिनामध्ये फरक समजला का? इथे आरोप नाकारण्यात येतात, इथे कृती नाकारण्यात येते.
तर याचे सविस्तर अर्थ या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. काही वाक्य घेतलेले आहेत आपण पहा. डिनाय म्हणजे आपण पाहिलेलंच आहे, आरोप नाकारणे, मी केले नाही असे म्हणणे. द थीप डिनाईड द चार्ज. ही डिनाईड दॅट ही हॅड सीन हर. डिनाय म्हणजे नाकारणे, दोन्ही गोष्टी नाकारल्या असा याचा अर्थ होतो. रिफ्यूजचा अर्थ काय? समोरच्याची विनंती, प्रस्ताव, आदेश, अपेक्षित कृती करण्यास नकार देणे. कृती करण्यास नकार देणे, कृती न करणे. तर या ठिकाणी विनंती, प्रस्ताव वगैरे समोरच्याने जे अपेक्षित केलेलं आहे, सांगितलेलं आहे ते न करणे, त्याला म्हणतात रिफ्यूज. सी रिफ्यूज्ड माय इन्व्हिटेशन. मी निमंत्रण दिलं होतं, तिने ते नाकारलं, म्हणजे मी येऊ शकणार नाही असं ती म्हणाली. ही रिफ्यूज टू हेल्प मी. त्याने सांगितलं की बाबा मी मदत नाही करू शकणार. द बँक रिफ्यूज द लोन. बँकने सांगितलं की लोन नाही देता येणार. अशा प्रकारे कृतीला नकार देणे असा याचा अर्थ होतो. तीच उदाहरणे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही पहा आणि चला आता आपण याच्यावर आधारित एक 30 सेकंदाची क्विक टेस्ट पाहूया तुम्हाला हे शब्द कळले की नाही. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड. या ठिकाणी रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. द अक्युज्ड डॅश ऑल द ॲलिगेशन्स. अक्युज्ड म्हणजे आरोपी आणि ॲलिगेशन्स म्हणजे आरोप. आरोपीने आरोप रिफ्यूज केले का नाकारले, तर या ठिकाणी नाकारण्यासाठी डिनाईड असा शब्द आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे डिनाईड. ही डॅश डॅश टू साइन द डॉक्युमेंट. त्याला सांगितलं की साईन कर. जर एखादी गोष्ट कर असं आपल्याला कोणी म्हणालं तर आपण नकार देत असू, तर त्याला काय आहे? रिफ्युज्ड, म्हणजे कृती करण्यास नकार देणे. शी डॅश डॅश हॅविंग मेट द ऑफिसर. डिनाईड, रिफ्यूज. कुणीतरी म्हणालं की तू त्या ऑफिसरला भेटली होतीस, तर असा आरोप किंवा असं कोणीतरी म्हणालं त्याला नकार देणे म्हणजे डिनाईड. सी डिनाईड हॅविंग मेट द ऑफिसर. चला मित्रो, आता पुढील शब्द आपण पाहूया. पुन्हा 2 चित्र इथे घेतलेले आहेत आपण. हा शेतकरी ढगाकडे आस लावून बसलेला आहे, डोळे लावून बसलेला आहे आणि या ठिकाणी या चित्रामध्ये एक वडील आपल्या मुलाला हा ओढा ओलांडण्यासाठी मदत करत आहेत. तर या चित्रामध्ये जे दिसतंय ते आहे रिलाय, म्हणजे अवलंबून असणे, विश्वास ठेवणे. रिलाय म्हणजे अवलंबून असणे. हा शेतकरी या पावसावर अवलंबून आहे, अशा वेळी आपण रिलाय म्हणतो. आणि विश्वास ठेवणे, हा मुलगा आपल्या वडिलांवर विश्वास ठेवतोय. अशा प्रकारे रिलायचे हे 2 अर्थ आहेत, अवलंबून असणे, विश्वास ठेवणे. टू डिपेंड ऑन समवन, समथिंग किंवा ट्रस्ट, असे 2 अर्थ आहेत पहा. आता यापासून रिलायन्स, ANCE असलेले हे नाऊन तयार झालेलं आहे. ANC त्याला जोडलं रिलायला की नाऊन तयार होतं. अवलंबित्व हे नाऊन अवस्था दर्शवितं. ह्या शेतकऱ्याची ही जी अवस्था आहे पावसावर अवलंबून राहण्याची, हा अर्थ या रिलायन्समध्ये होतो. आणि यासोबतच या मुलाचा आपल्या वडिलावर असलेला जो विश्वास आहे, भरवसा आहे, तो देखील अर्थ निघतो. अशा प्रकारे रिलायन्सचा अर्थ आहे अवलंबित्व. तर अवलंबित्व म्हणजे काय? स्टेट ऑफ डिपेंडन्स, अवलंबून राहण्याची अवस्था, जशी या शेतकऱ्याची आहे. ट्रस्ट, कॉन्फिडन्स, विश्वास किंवा भरवसा, असा रिलायन्सचा अर्थ आहे. तर रिलायंट म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती, जी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर अवलंबून असते किंवा विश्वास ठेवते, त्या व्यक्तीला आपण म्हणतो रिलायंट. दिस फार्मर इज रिलायंट ऑन द रेन. हे आहे ॲडजेक्टिव्ह, लक्षात ठेवा. ANT म्हटलं की व्यक्ती तयार होते, ANC म्हटलं की परिस्थिती तयार होते. आता हा मुलगा सुद्धा कोणावर रिलायंट आहे? रिलायंट ऑन हिज फादर. आणखी एक शब्द आहे मित्रो, रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वसनीय, भरवशाचा, खात्रीचा. ज्याच्यावर आपण अवलंबून राहतो ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती, त्याला रिलायबल म्हणतात. तर रिलायबल, भरवशाची व्यक्ती कोणती आहे? हे वडील आहेत. द फादर इज रिलायबल. आणि या ठिकाणी पाऊस रिलायबल आहे का? रेनफॉल इज नॉट रिलायबल, असं आपण म्हणू शकतो. चला मित्रो, याच शब्दांचे सविस्तर अर्थ या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पहा. रिलाय हे वर्ब आहे. टू ट्रस्ट ऑर डिपेंड ऑन समवन, समथिंग, विश्वास ठेवणे, अवलंबून असणे. आणि ANC त्याला लावलं तर रिलायन्स हे नाऊन तयार होतं. स्टेट ऑफ डिपेंडन्स, अवलंबित्व, विश्वास, भरोसा. आणि त्यालाच ANT लावलं तर जी व्यक्ती अवलंबून राहते, भरोसा ठेवते, अशी व्यक्ती. नीडिंग समबडी,
डिपेंडंट अवलंबून असलेला, आणि FBLE लावलं तर जिच्यावर अवलंबून राहावे, भरोसा ठेवा अशी व्यक्ती. रिलायबल म्हणजे दॅट कॅन बी ट्रस्टेड टू डू समथिंग वेल, दॅट यू कॅन रिलाय ऑन, विश्वसनीय, भरोशाचा. अशा प्रकारे व्हिडिओ पॉज करून सविस्तर हे अर्थ तुम्ही वाचून घ्या. चला पुढील शब्द आपण पाहूया. पहा, या ठिकाणी पुन्हा 2 चित्रे दिलेली आहेत. एका चित्रामध्ये आई काय म्हणते, आज तर सुट्टी आहे शाळेला, असं म्हणते. का? कारण हा मुलगा पहा युनिफॉर्म वगैरे घालून शाळेत निघालेला आहे. त्याच्या लक्षातच नाही की आज सुट्टी आहे म्हणून, आज संडे आहे ना. मग आई ही त्याला काय करते, आठवण करून देते. याला आपण काय म्हणतो, रिमाइंड. एखाद्याला एखाद्या गोष्टीची आठवण करून दिलेला आपण म्हणतो रिमाइंड. मित्रो, रिमाइंडचा हा एक अर्थ आहे. रिमाइंडचा दुसरा अर्थ देखील आहे, तो या चित्रात दिसतोय. काय दिसतंय, ही व्यक्ती या मुलाकडे पाहते आणि या व्यक्तीला काहीतरी आठवतं. काय आठवतं, यू रिमाइंड मी ऑफ युअर ब्रदर. ही व्यक्ती या मुलाला काय म्हणते, तुझ्याकडे पाहिलं की मला तुझ्या भावाची आठवण येते. च्यामुळे एखाद्याची आठवण येणे असा अर्थ देखील होतो रिमाइंडचा. अशा प्रकारे रिमाइंडचे 2 अर्थ आहेत. यासोबतच असे आणखी काही शब्द आहेत मित्रो. पहा, रिमेंबर, रिकलेक्ट, रिकॉल असे 3 शब्द आहेत. या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे आठवणे. आठवण करून देणे आणि आठवणे याच्यामधील फरक लक्षात घ्या. रिमेंबर, रिकलेक्ट, रिकॉल म्हणजे आठवणे, तर रिमाइंड म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीची आठवण करून देणे किंवा त्या गोष्टीमुळे त्याला एखादी गोष्ट आठवणे किंवा आठवण होणे. तर आता पुढील शब्द पहा, इल्युजन. इल्युजन म्हणजे अन आयडिया ऑर ओपिनियन दॅट इज रॉंग. एखादं मत जे चूक असतं त्यालाच आपण म्हणतो भ्रम. सुंदर नसलेल्या एखाद्या मुलीला वाटतं की मी सुंदर आहे, किंवा इंग्रजीमध्ये थोडंफार ज्ञान असलेल्या मुलाला असं वाटतं की मला इंग्रजी सगळंच येतं, तर त्याला आपण भ्रम म्हणू शकतो. कारण बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला येत नसतात. आपलं मत असतं ते, आहे की नाही, हे खोटं ठरतं नंतर. तर ॲल्युड म्हणजे संदर्भ देणे, एखाद्याचा उल्लेख करणे. तशाच एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्याला ॲल्युड म्हणतात. पाय वर्ब आहे, आणि यापासून ॲल्युजन हा शब्द तयार झालेला आहे. मेन्शन ऑफ समथिंग दॅट इज रिलेटेड, संदर्भ किंवा उल्लेख. मित्रो, इल्युजन आणि ॲल्युजन याच्यामध्ये हमखास मुलं गोंधळ करतात. तर हा गोंधळ होऊ नये म्हणूनच आपण अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास करत आहोत. म्हणून इल्युजन म्हणजे भ्रम आणि ॲल्युजन म्हणजे संदर्भ किंवा उल्लेख, हे लक्षात ठेवा. चला पुढील शब्द पाहूया. आता पहा, इकॉनॉमीशी संबंधित सर्व शब्द आहेत. इकॉनॉमी म्हणजे अ सिस्टीम बाय विच अ कंट्रीज गुड्स अँड मनी आर प्रोड्युस्ड अँड युज्ड. त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे कारखान्यामध्ये, शेतीमध्ये तयार होणारा माल, त्यापासून तयार होणारे पैसे आणि त्या पैशाची देवाणघेवाण, हे सगळे व्यवहार अर्थव्यवस्थामध्ये येतात. तर इकॉनॉमिकल, ICAL जेव्हा लावण्यात येतं त्यावेळी त्याचा अर्थ होतो स्वस्त, माफक, जेवढे पाहिजे तेवढेच. लक्षात ठेवा मित्रो, इकॉनॉमिकल म्हणजे जास्त खर्च न करणारा. नॉट युजिंग मोअर ऑफ समथिंग दॅन नेसेसरी, जेवढी गरज आहे तेवढाच खर्च करणारा, तेवढ्याच वस्तू वापरणाराला आपण म्हणतो इकॉनॉमिकल. तर इकॉनॉमिक म्हणजे अर्थविषयक, कनेक्टेड विथ द इकॉनॉमी ऑफ कंट्री. पैसा, देवाणघेवाण, व्यवसायाशी, उद्योगाशी संबंधित. लक्षात ठेवा. आणि इकॉनॉमिक्स इथे यस लागले पहा. तर हे झालं शास्त्र, हा झाला विषय. अर्थशास्त्र माहिती ना तुम्हाला, इकॉनॉमिक्स त्याला यस लागलेला असतं हमेशा. द स्टडी किंवा सायन्स ऑफ हाऊ सोसायटी ऑर्गनायझेस इट्स मनी, ट्रेड अँड इंडस्ट्री. कशा प्रकारे पैसे तयार होतात, कशा प्रकारे माल तयार होतो, त्यापासून पैसे, याची देवाणघेवाण, ह्या सगळ्याचा जेव्हा शास्त्रीय अभ्यास करण्यात येतो त्या शास्त्राला म्हणतात अर्थशास्त्र. इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्समध्ये काय फरक आहे? इकॉनॉमी म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था आणि इकॉनॉमिक्स म्हणजे त्याचा अभ्यास. आणि इकॉनॉमिकल म्हणजे स्वस्त, माफक किंवा जास्त खर्च न करणारा. आणि इकॉनॉमिक म्हणजे इकॉनॉमीशी संबंधित, अर्थाशी संबंधित, पैशाशी संबंधित. तर अशा प्रकारे हे शब्द आहेत मित्रो, कन्फ्यूज करू शकतात. म्हणून व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा हे शब्द पहा. आता हे शब्द तुम्हाला कळले की नाही हे आपल्याला या टेस्टमध्ये कळणारच आहे. चला आता परीक्षेतील प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा, PSI 2012, TET 2025, TETमधील आणि MPSCच्या ग्रुप बी, ग्रुप सी या परीक्षांमधील हे प्रश्न आहेत. यूज प्रॉपर अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ द वर्ड अंडरलाईन. अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागेवर आपल्याला योग्य अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे. आय डोंट रिमेंबर
व्हेअर आय मेट दिस पर्सन. रिमेंबर शब्द आलाय. रिमेंबरच्या बदल्यात फॉरगेट येईल का? नाही, तो विरुद्ध आहे. फॉरगिव्ह येईल का? नाही, त्याचा संबंध नाही. रिपीट येईल का? नाही, तर रिकॉल. रिमेंबर म्हणजे रिकॉल, आठवण करणे. चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला योग्य वाक्य निवडायचं आहे. कोणतं? योग्य. कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका. पहा मित्रो, या ठिकाणी इन्व्हेंट आलेला आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंट आणि डिस्कवरमधील फरक पाहिला. इन्व्हेंट म्हणजे एखादी नवीन गोष्ट तयार करणे. थॉमस एडिसन इन्व्हेंटेड द लाईट असं आपण म्हणू शकतो. कोलंबसला इन्व्हेंट नाही म्हणता येणार. काय म्हणता येईल? डिस्कवर्ड अमेरिका. म्हणून हे वाक्य चूक आहे. ही डिनाईड टू टेक द मनी. पहा, या ठिकाणी टू टेक द मनी कृती दाखवलेली आहे. कृतीसोबत डिनाय येतं का? नाही येत, कारण डिनाय हे एखादा आरोप नाकारण्यासाठी वगैरे समोरचा जे म्हणतोय ते खोटं आहे असं म्हणण्यासाठीच वापरतात. म्हणून हे सुद्धा वाक्य चूक आहे. ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. या ठिकाणी हंग आलेला आहे. मित्रो, हँग, हंग आणि हंग अशी रूपे जेव्हा होतात तेव्हा भिंतीला काहीतरी अडकविणे असा अर्थ असतो. हे सुद्धा मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. हंग चित्र भिंतीला खिळ्याला अडकविण्याच्या संदर्भात वापरतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. मग हँगड कधी वापरतात? कमेंट बॉक्समध्ये लिहा. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्ट्राव्हेजंट. आता एक्स्ट्राव्हेजंट म्हणजे उधळ्या. याच्या विरुद्ध काय होईल? कोण उधळीतं? ज्याला पैशाची काळजी नाही, किती खर्च करतो त्याला आपण उधळ्या म्हणतो. सेन्सिबल याच्या विरुद्ध आहे का? नाही. केअरफुल आहे का? नाही. हे शब्द याच्याशी संबंधित नाहीत. इकॉनॉमिकल आणि बॅलन्स्ड असा आहे. बॅलन्स्ड सुद्धा नाही. तर पैशाशी संबंधित हा शब्द आहे, म्हणून पैशाशी संबंधितच इकॉनॉमिकल म्हणजे पाहिजे तेवढाच खर्च करणारा हा त्याचा अर्थ आहे. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. पहा, हे सुद्धा संपूर्ण प्रश्न TET एक्झाममधून घेण्यात आलेले आहेत. TET 2024, 17, 24. स्वराली इज डॅश डॅश डान्सर. पहा, आता या ठिकाणी काय? अडॉप्ट डान्सर आहे का? अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. अडॅप्ट आहे का? लोडेड आहे का? स्किल्ड आहे का? पहा मित्रो, तुमचा गोंधळ करण्यासाठी या ठिकाणी अडॅप्ट शब्द आणलेला आहे. त्या सरड्याचं उदाहरण इथे लागू होतं. अडॅप्ट म्हणजे जुळून घेणे. मग इथे कोणता शब्द यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे होता अडॅप्ट. अडॅप्ट म्हणजे स्किल्ड. त्याऐवजी त्यांनी काय केले? स्किल्ड शब्द दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? स्किल्ड. स्वराली इज अ स्किल्ड डान्सर अँड अडॅप्ट डान्सर असं देखील आपण म्हणू शकतो. अडॅप्ट म्हणजे कुशल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. देअर आर टू मेनी लिटररी इल्युजन्स. पहा, आता ॲल्युजन आणि इल्युजन मध्ये गोंधळ करण्यासाठी ही वाक्य दिलेली आहेत. इल्युजनच्या विरुद्ध ॲल्युजन. ॲल्युजन म्हणजे एखाद्या मागील गोष्टीचा उल्लेख करणे, संदर्भ देणे. तर या ठिकाणी ॲल्युजन असायला पाहिजे होतं. देअर आर टू मेनी लिटररी ॲल्युजन्स इन द पोएट्री ऑफ T.S. इलियट. T.S. इलियटच्या कवितेमध्ये अनेक संदर्भ असतात, मागील गोष्टीचे संदर्भ घेतलेले असतात, म्हणून ॲल्युजन पाहिजे होतं. म्हणून हे वाक्य चूक आहे. मेनी इंडियन फिलॉसॉफर्स बिलीव्ह लाईफ टू बी ॲन इल्युजन. अनेक भारतीय तत्ववेत्ते, धर्मगुरू यांना वाटतं जीवन हे काय आहे? एक भ्रम आहे, मिथ्या आहे, खोटं आहे. आपल्याला फक्त वाटतं की आपण महत्त्वाचे आहोत, आपण कधी मरणारच नाहीत असं. तर इल्युजन म्हणजे भ्रम. म्हणजे या वाक्यामध्ये या शब्दाचा बरोबर अर्थ वापरलेला आहे, म्हणजे बी बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ ए बी आर करेक्ट, बोथ ए बी आर रॉंग. तर ओनली बी इज करेक्ट हे आपलं उत्तर आहे. पहा, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. रिकाम्या जागेत आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत. पल्लवी डॅश डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. पल्लवीमुळे काय होतं? रिमेंबर. मला आठवतं का? रिमेंबर अशा संदर्भात वापरत नाहीत. रिमाइंड्स, रिकलेक्ट्स, रिकॉल्स. पहा, रिमेंबर, रिकलेक्ट, रिकॉलचे तिन्हीचे एकच अर्थ आहेत, आठवण होणे. परंतु रिमाइंड म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीची आठवण करून देते, त्याला आपण म्हणतो रिमाइंड. पल्लवी रिमाइंड्स मी. पल्लवीमुळे मला आठवण येते. कुणाची? अ गर्ल आय यूज टू नो. पूर्वी मी ज्या मुलीला ओळखत होतो का, तिची आठवण येते मला पल्लवीकडे पाहिलं, असा याचा अर्थ आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे टू रिमाइंड्स. अशा प्रकारे मित्रो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण या 3 पुस्तकांमधून घेतलेले आहेत. या 3ही पुस्तकांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाच्या व्हिडिओच्या आणि महत्त्वाच्या व्हॉट्सअप ग्रुप्सच्या लिंक्स
खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारे चित्रांच्या मदतीने व्होकॅब्युलरी समजून घ्यायची असेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवायचे असतील तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही कन्फ्युजिंग वर्ड्स आणि आणखी काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडविणार आहोत. आणि मित्र हो, व्होकॅब्युलरीवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक यू.